सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा. काल शरद पोंक्षे यांनी एक असं वक्तव्य केलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती वाचलीच नाही आणि जर ती वाचली असती तर ती त्यांनी जाळली नसती, अशा पद्धतीचं ते वक्तव्य आहे. आपण पाहतो की महाराष्ट्राची ही एक परंपराच आता झालेली आहे की काहीतरी उलट सुलट बोलायचं आणि मग त्यामधून एक नवा वाद निर्माण करायचा आहे, जेणेकरून ज्या मूलभूत गोष्टी आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत आज आपल्या पुढे, त्यातून आपलं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी हे जाणीवपूर्वक प्रयत्न आहेत. पण अशा पद्धतीचं वक्तव्य करणं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती वाचलीच नव्हती आणि ती जर वाचली असती तर ती त्यांनी जाळली नसती. कारण आपण पाहतो मनुस्मृती हा एक असा ग्रंथ होता ज्यामध्ये केवळ अस्पृश्यच नाही तर महिलांवर सुद्धा अतिशय घाणेरड्या पद्धतीने खालच्या स्तराला जाऊन आणि असं लिखाण केलेलं होतं की महिलांची परिस्थिती ही कायम गुलामांसारखी असली पाहिजे, महिलांना कुठलेही अधिकार असू नयेत, जसं की न स्त्री स्वातंत्र्य अहर्ती हे त्यामधलं मुख्य वाक्य होतं. म्हणजे स्त्रियांना कुठलंही स्वातंत्र्य असू नये अशा पद्धतीचं मनुस्मृतीमध्ये सांगितलं गेलेलं होतं. एवढंच नाही तर एका श्लोकाचा अर्थ असा आहे की पुरुषाने ती बहीण जरी असली तरी महिलेसोबत एकांतात राहू नये, का तर व्याभिचार हा महिलांचा स्वभाव असतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. अशा पद्धतीचे श्लोक त्यामध्ये होते. म्हणजेच या ठिकाणी महिला ह्या व्याभिचारीच असतात, मग ती तुमची स्वतःची बहीण जरी असली तरी सुद्धा. अशा पद्धतीने इतक्या घाणेरड्या पद्धतीने त्या ठिकाणी महिलांविषयी लिहिलं गेलेलं होतं. आणि अस्पृश्यांविषयी तर अस्पृश्यांमुळे ह्या आज हा धर्म टिकून ठेवायचा असेल तर अस्पृश्यांनी शूद्रांनी जे आहे कोणत्या पद्धतीचं वर्तन करावं, त्यांनी कशा पद्धतीचं जगावं, त्यांनी जे काम आहे त्यांचं ते वर्णव्यवस्थेनुसार घाण साफ करणे हेच असावं आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना केवळ उष्ट खरकट दिलं जावं. त्याचा मोबदला म्हणून त्यांना इतर काही वस्तू देऊ नयेत किंवा त्यांनी उच्च दर्जाचं जीवन जगण्याचा कधीही प्रयत्न करू नये, त्यांनी दारिद्र्यातच खितपत पडावं, असे विविध असे बंधनं त्यामध्ये होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर आपण समता आणायची समाजामध्ये हे त्यांनी ओळखलेलं होतं. जर समता आणायची तर मनुस्मृतीनुसार चालणारं हे जे राज्य आहे, हे जे नियम आहेत तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत, हे त्यांचा विचार होता. कारण आपण पाहतो की चौदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी त्यांनी बहिष्कृत भारतमध्ये त्यानंतर जो लेख लिहिला, चौदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर ते म्हणतात की चौदार तळ्याचं पाणी पिऊन मी काही अमर होणार नाही हे मला माहीत आहे, पण तरी सुद्धा जर आपल्याला समाजामध्ये समता आणायची असेल, इथला जातीभेद नष्ट करायचा असेल तर चौदार तळ्यासारख्या सत्याग्रहाचा कार्यक्रम आपण हाती घेतला. कारण यातून काही विशेष असं नाही, पण समता आहे बाबा, सगळ्यांना चौदार तळ्याचं पाणी पिता येईल, अस्पृश्यांना सुद्धा तिथे म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की तिथे पाणी भरण्याचा अधिकार मिळाला त्यानंतर. आणि हे मी जाणीवपूर्वक केलं कशासाठी, तर मी स्वतःसाठी नाही, या देशामध्ये या राज्यामध्ये जातीभेद नष्ट होऊन समता प्रस्थापित करण्यासाठी. आणि म्हणूनच मग ज्या विषमतेवर आधारित ही मनुस्मृती आहे, ज्या मनुस्मृतीमुळे अनेक समाज म्हणजे अस्पृश्यांवर, महिलांवर इथे अत्याचार केले जातात, बंधनं लादली जातात, ती मनुस्मृती जी आहे ती जाळली पाहिजे. कारण इथला भेद त्याशिवाय नष्ट होणार नाही. कारण आपण पाहतो छत्रपती शिवराय त्यानंतर शंभूराजे यांचा काळ जर आपण सोडला तर जेव्हा पेशवाई महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आली त्यावेळी हे नियम जे आहेत ते पुन्हा जास्त कडक करण्यात आले. मनुस्मृती प्रत्यक्षात अंमलात आणली जाऊ लागली आणि मग अस्पृश्यांच्या कमरेला खराटा आला. हे आपल्याला पेशवाईपासूनच आपल्याला माहीत आहे. पण मग हे जर थांबवायचं असेल तर मनुस्मृती जाळली पाहिजे, हे नियम नष्ट केले पाहिजे. मनुस्मृती जाळली म्हणजे ते पुस्तक त्यांनी जाळलं, पण ज्या आपण पाहतो नियम जे समाजामध्ये होते ते सुद्धा नष्ट करणं अत्यंत आवश्यक होतं, हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. नाहीतर स्वतः एक पुस्तक प्रेमी असलेला माणूस ज्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, आयुष्यभर डिग्री मिळवल्या, आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड विद्वान होते, हे जगाने मान्य केलेलं आहे आणि आयुष्यभर त्यांनी वेगवेगळ्या डिग्र्या मिळवत राहिले आणि ते आयुष्यभर शिकत राहिले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण असं असताना सुद्धा एक पुस्तक प्रेमी माणूस शेवटी पुस्तकच का जाळतो याचा जर आपण विचार केला तर ते पुस्तकच असं होतं की ते जाळल्याशिवाय
ते निर्बंध कमी होणार नव्हते आणि अस्पृश्यांना, स्त्रियांना सन्मानाने जीवन जगताच येणार नव्हतं. कारण आपण पाहतो तसं जर नसतं, आता जसं पोंक्षेंनी सांगितलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचलीच नाही आणि वाचली असती तर ती जाळली नसती आणि खरोखरच ती जर इतकी उपयोगी असती तर आपल्या संतांनी, कोण्यातरी संतांनी, आपण पाहतो की संत नामदेवराय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा सगळेच संत एकनाथ महाराज असतील, सगळ्याच संतांपैकी कुणीतरी कुठंतरी मनुस्मृतीचा दाखला दिलेला आठवतो का आपल्याला? नाहीच आहे. कोणत्याच संतांनी आत्तापर्यंत मनुस्मृतीचा दाखला दिलेला आपल्याला आठवत नाही किंवा ते कुठे लिहिलेलं म्हणजे पुरावा सुद्धा त्याचा नाही. याचाच अर्थ आपल्या संतांनी सुद्धा मनुस्मृती नाकारलेली आहे. जरी ती जाळली नसली तरी ती नाकारलेली होती. ती त्यांनी कुठेच त्यातला कुठला श्लोक किंवा कुठलाही आधार मनुस्मृतीचा घेतला नाही. सगळ्या संतांनी अवघी एकाचीच विण तेथे कैसे भिन्ना भिन्न या पद्धतीने मांडणी केलेली आहे. म्हणजे एकाच ईश्वराने निर्माण केलेले आहोत आपण आणि एकाचीच ती विण आहे. त्यामधले एक धागा तुम्हाला बाजूला काढता येणार नाही की तो भिन्न आहे म्हणून. या पद्धतीचे संतांनी सुद्धा मांडणी केलेली आहे. त्यामुळे हे जे काही काल वक्तव्य त्यांनी केलेलं आहे याकडे आपण फारसं लक्ष देऊ नये असं माझं मत आहे. कारण 2 दिवसांपूर्वीच आपण पाहतो ते स्वामी आनंद स्वरूप कोण होते, त्यांनी बाबासाहेबांवर बोलले, अस्पृश्य SC लोकांवर त्यांनी बोलले की या पद्धतीचे आता ते कामं करू लागलेले आहेत वगैरे. आणि लगेच एकच दिवस उलटला नाही तर लगेच शरद पोंक्षे यांनी हा विषय काढला. कारण हे जाणीवपूर्वक केलं जाते महाराष्ट्रामध्ये की जेणेकरून आपले जे मूलभूत प्रश्न आहेत आज, ज्या प्रश्नांसाठी लोक आज म्हणजे विचार मांडायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे, ते प्रश्न बाजूला राहिलेले आहेत. आणि असं कुठून तरी काहीतरी काढायचं ज्याच्यातून आपलं लक्ष विचलित होईल आणि सगळा सोशल मीडिया, सगळे काही गोष्टी ज्या आहेत त्या एकाच गोष्टीभोवती केंद्रित होतील असा जाणीवपूर्वक प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. त्यामुळे हा आपण सुद्धा सुज्ञ आहात, सगळ्यांनी योग्य पद्धतीने विचार केले पाहिजे आणि त्या पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे. त्या पद्धतीने विचार करून महाराष्ट्राची म्हणजे प्रगती कशात आहे, महाराष्ट्राचं हित कशात आहे असाच विचार करून ते विचार समाजासमोर मांडले पाहिजे. आणि निश्चितच या व्हिडिओला आपले कमेंट्स येतील, लाईक येतील अशी आशा आहे. सर्वांना आवडल्यास निश्चित शेअर करा इतरांना. आणि या ठिकाणी थांबूयात. रामकृष्ण हरी.